नमस्कार, मी ऋतुजा चव्हाण मराठीपणा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी मोड आलेल्या मुगांपासून नाश्ता कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच मुगाचे आंबोळे किंवा मुगाचं धिरडं कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे. हे आपण डाएटसाठी पण यूज करू शकतो. आता मी मोड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यानंतर थोडंसं जिरे घालायचं, थोडी हळद घ्यायची, त्याच्यानंतर थोडी हिंग घ्यायचं. हिंग हे पोटासाठी उपयुक्त असतं म्हणून हिंग थोडं प्रमाणात टाकायचं. हा नाश्ता आपण लहान मुलांना देखील देऊ शकतो. मी माझ्या लहान मुलाला हेच देते, त्यामुळे त्याचा विकासही चांगला होतो. आता हे सगळं जे टाकून घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरवर वाटून घ्यायचं. हे आपलं वाटून तयार झालेलं आहे. गॅस चालू करायचा, त्याच्यावरती पॅन ठेवायचा. पॅनमध्ये थोडंसं तेल घाला किंवा तुम्ही तूप किंवा लोणी घातलं तरी चालेल. मी तूप घातलेलं आहे. त्यानंतर हे वाटण काढलेलं आहे ते सगळं तव्यावरती घालून घ्यायचं. जरा पसरून घ्यायचं, ते थोडा वेळ आता पोचून द्यायचं. ते अशा पद्धतीने घालायचं सगळं. ते हे डाएटसाठी पण उपयुक्त आहे, त्यामुळं हा नाश्ता नक्की करून बघा. मी आणखीन थोडं वरून तूप घालते, जेणेकरून ते खालून सुटेल देखील आणि त्याची चव देखील वेगळी आणि मस्त लागेल. झटपट आणि भरपूर पटकन करायचा नाश्ता मी तुम्हाला सांगते. एकदम पौष्टिक नाश्ता, हेल्दी नाश्ता आहे. हळूहळू कढईला सोडवत घ्यायचं आणि आपण आता पलटी मारायची हळूच. हे थोडा वेळ पोचून द्यायचं. बघा, हा नाश्ता पूर्ण आता पचत आलेला आहे. ते पूर्ण दोन्ही साईडून भाजून घ्यायचं. कुरकुरीत आणि खमंग असा लागतो आणि मऊपणा पण असतो, त्यामुळे लहान मुलांना पण आपण सहजरित्या घालू शकतो. आता हे दोन्ही साईडून भाजलेलं आहे, म्हणजे हे डोसा तयार झालेला आहे आपला. आणि आपण हा खायला घेऊ शकतो. कशाबरोबरही आपण चटणीबरोबर खाऊ शकतो, सॉसबरोबरही खाऊ शकतो, दहीबरोबरही खाऊ शकतो किंवा असाही खाऊ शकतो. आपला डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला हा डोसा कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.